विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म च्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी तायडे बाबांचा आणि सोनवणे दादांचा स्मृती दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी त्यांच्या जाण्यामुळे सोनवणे परिवार आणि तायडे परिवारांना जे काही दुःख झालं आहे ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपण थोडक्यामध्ये परित देशना बुद्ध पूजा या ठिकाणी संपन्न केली। या निमित्ताने आपण सर्वच धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। तर आज या मंगलमय प्रसंगी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी बुद्ध पूजा परित देशना आपण संपन्न केली। याला परित्राण पाठ असं सुद्धा आपण म्हणत असतो। बाबांना जाऊन जवळपास 15 वर्ष झालेले 15वा स्मृती दिनाचा आहे आणि सोनवणे दादांचा जवळपास 8वा स्मृती दिन म्हणजे संयुक्त असं हे स्मृती दिनाचं म्हणजे निमित्त आहे आणि त्या निमित्ताने आपल्या परिवारामध्ये बुद्ध पूजा परिदेशना भिक्खू संघाला भोजनदान आदी हे कुशल कर्म हे पुण्यकर्म करावं असं आमच्या आईच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न झाला आणि प्रत्यक्ष रूपाने एखादा कुशल विचार आपल्या चित्तामध्ये जेव्हा उत्पन्न होत असतो आणि त्या कुशल विचाराची पूर्तता ते कुशल विचार पूर्णत्वास नेणे हे आपल्या हितासाठी असते, सुखासाठी असते, कल्याणासाठी असते। हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भिक्खू संघाला भोजनदान देणे, धम्मदेशना श्रवण करणे, बुद्ध पूजा आपल्या परिवारामध्ये घेणे हे आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे। तसं भगवंताची देशना तर केव्हाही कधीही जरी आपण श्रवण केले तर ते आपल्या हिताचीच असते, सुखाचे असते, कल्याणाचे असते, परंतु एक निमित्त मात्र असतं। कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंताने म्हटलं। म्हणजे वेळ काळ पाहून आपण देशना श्रवण केले पाहिजे, वेळ काळ पाहून आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे। तसं आई जळगावला म्हणजे गेंदलाल मिल इथे राहत असताना तसं आम्ही त्यांच्याकडे नेहमीच आमची भोजनाची तारीख असायची आणि नेहमीच विहारामध्ये रोज आणि रोज आई येत असत। भोजनदानाची तारीख असेल, भिक्खू संघाची सेवा असेल तर नेहमी नित्यनेमाने बुद्ध धम्म संघांच्या प्रती श्रद्धा असल्यामुळे तो भाव त्यांच्यामध्ये नक्कीच होता आणि जिथे जिथे कुठे कुठे धम्मदेशनेचे कार्यक्रम असतात, जळगावमध्ये म्हणा प्रेत देशनेचे कार्यक्रम असतात तर आई प्रामुख्याने म्हणजे हजर राहतात। तर एक कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे। कारण भगवंताची देशना आपण जेव्हा जेव्हा श्रवण करत असतो, ऐकत असतो तर ते आपल्या हितासाठी असते, सुखासाठी असते, कल्याणासाठी असते। मानवी जीवन परिशुद्ध करणे, मानवी मनाला परिशुद्ध करणे, मानवी मनाला निर्मळ करणे मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठं असं हे कर्तव्य आहे। कारण आपलं मन आहे, मन सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचं उगमस्थान आहे। चांगले विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि वाईटही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनिवेती चक्कं वहवतो पदम. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायने. एखादा मनुष्य आपल्या मनाने अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग दुःख तसंच येत असते जसं बैलांच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतात. परंतु एखादा मनुष्य कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगले कर्म करत असेल, आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्याचा तो प्रयत्न करत असेल, तर अशा प्रकारच्या मनुष्याच्या सोबत सुख तसंच असतं जसं आपली स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही. आणि त्यामुळे मानवी मन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चांगले विचार आणि वाईट विचार हे आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा शोक, भय किंवा अन्य प्रकारचं संकट माझ्या जीवनामध्ये आलं नाही पाहिजे, तर त्या मनुष्याने बघा कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. कारण कर्म हेच आपल्या जीवनाचा वारस असते. ऐक ना, जसं आपण म्हणतो धनसंपत्तीचे वारस असतात. आपले जे काही मुलं असतील, जे काही आपले अपतेष्ट असतील, नातेवाईक असतील, तर त्यांना आपण धनसंपत्तीचे वारस समजत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की धनसंपत्तीचे वारस बनण्यापेक्षा आपण कर्माचे वारस बनलं पाहिजे. कारण संपत्ती तर मिळणारच आहे एकमेकांना, परंतु कर्मरूपाचा वारसा जर आपल्या जीवनामध्ये असेल, कारण माता पिता असतील, बहीण भाऊ असतील, आपतेष्ट असतील, नातेवाईक असतील, हे एवढं आपलं कल्याण करू शकत नाही तेवढं कल्याण बघा सुखाच्या मार्गाला लागलेलं आपलं चित्त, आपलं मन करत असते. आणि त्यामुळे आपल्या मनाच्या द्वारा आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले जे अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, मग आपले माता पिता असतील, आपले पती असतील, आपले भाऊ असतील किंवा परिवारातील कोणताही व्यक्ती असेल, जेव्हा आपल्यामधून निघून जात असतात, तर त्यांच्यामध्ये असणारे जे काही चांगले सद्गुण असतात, त्यांनी आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी जे काही परिश्रम केले असतात, मेहनत केली असते, कष्ट उपसलेले असतात, तर त्यांच्या पुण्याचं अनुमोदन, हा जो आपण कार्यक्रम करतो त्याला पुण्य अनुमोदन असं म्हटलं जातं, जलदान विधी सुद्धा म्हटलं जातं. तर या निमित्ताने, कारण बघा आपले जे काही अपतेष्ट असतात, तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्याने आपल्यासाठी चांगलं कर्म केलेलं असतं. आणि त्यामुळे त्या चांगल्या कर्माचं अनुमोदन करणं बघा अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही. तर मानवी मनातील ज्या काही तृष्णा, ज्याला काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असं म्हटलं भगवंताने, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जो आपला लोभ असतो, आपला राग असतो, आपला द्वेष असतो, आपला मोह असतो, जोपर्यंत आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे विकार जोपर्यंत नष्ट होत नाहीत, तोपर्यंत बघा मनुष्य या संसारामधून दुःखमुक्त होत नाही. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा एकमेव मार्ग आहे. भगवंताचा मग कोणता मार्ग आहे, तर भगवंताचा शील मार्ग आहे, भगवंताचा सदाचाराचा मार्ग आहे, भगवंताचा नीतिमत्तेचा मार्ग आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 प्रकारच्या अंगाने जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये त्या कुशल कर्माचं अंगीकार करत असतो, त्या कुशल कर्माला धारण करत असतो, तर बघा आपलं सुख होत असते. जसं आता तुम्हाला मी शील दिलं, पंचशील, तर 5 शील आपण आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या करणार नाही, मी चोरीचं कर्म करणार नाही, मी अकुशल कर्म, व्यभिचाराचं कर्म करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदानास्ती करणार नाही, चागडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. असं बघा हे 5 शील तुम्हाला ग्रस्त लोकांना भगवंताने सांगितले. आणि जर अधिक जर पुण्य आपल्याला हवं आहे, म्हणजे अधिक पुण्य जर आपल्याला पाहिजे, तर आपण उपोषण शीलाचं पालन सुद्धा बघा केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि 2 अष्टमी असतील, तर त्या दिवशी आपण उपोषण शील म्हणजे पालन केलं पाहिजे. तसं
आपल्याकडे जर समजा आता बऱ्याच वर्षानंतर आई सांगत होत्या की बाबा भंतीजी काय आमच्याकडे येत नाही, तर आता बघा सुविधा आहे आपल्याकडे, आता मोबाईल आहे आपल्याजवळ आणि मोबाईल सुविधा आहे आता, कारण मोबाईलमध्ये बघा यूट्यूब आहे आणि यूट्यूबवरती भिक्षूंच्या धम्मदेशना असतात. भिक्षूंचे उपसताचे शील सायंकाळी सुद्धा सकाळी सुद्धा उपसत शील म्हणजे दिल्या जातं, धम्मदेशना दिल्या जातात आणि त्यामुळे हे बघा आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे विहारामध्ये जरी आपण समजा पौर्णिमेला जर जात असेल, एरवी आपण जात नसेल, परंतु मोबाईलवरती आपण धम्मदेशना श्रवण करू शकतो, कारण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्यामुळे आता बघा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश भगवंताचे बघा असतात. रोज आपण एक उपदेश म्हणजे टाकत असतो या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आणि त्यामुळे होतं काय, धम्माचं आचरण करण्यासाठी आपल्याला मदत होत असते, आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. अधिक अधिक आपण वाचन चिंतन मनन जर करेल तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि ज्ञानामध्ये भर पडल्यानंतर चांगलं काय वाईट काय, आपले योग्य काय अयोग्य काय, आपल्या हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय, काय करायला पाहिजे आपण काय नाही करायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे बघा सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण केल्या पाहिजे, कारण हा धम्म बाबासाहेबांच्या महान असीम त्यागामुळे असीम परिश्रमामुळे हा धम्म बघा आपल्याला प्राप्त झाला. कधी काळी आपल्याला धम्म ऐकायची मुभा नव्हती, कधी काळी आपल्याला चांगलं खाण्याची मुभा नव्हती, कधी काळी आपल्याला चांगल्या घरात राहण्याची मुभा नव्हती, कधी काळी बघा चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्याची मुभा नव्हती. हे सर्व वैभव बाबासाहेबांच्या असीम धम्मक्रांतीमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे. माता रमाईचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे. त्या उपकाराची तर आपण परतफेड कधीच करू शकत नाही, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला जो धम्म मार्ग आहे त्या धम्म मार्गाचं आचरण करणे, त्या धम्म मार्गाला समजून घेणे, त्या धम्म मार्गानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक बौद्ध व्यक्तींचं बघा कर्तव्य आहे. बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर उर्वरित माझं आयुष्य बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे, असं बाबासाहेबांचं अभिवचन होतं. परंतु कसं असतं की निसर्गाच्या नियमाला अनुसरून भगवंत असे म्हणतात, या निसर्गामध्ये चांगलाही मनुष्य असू द्या, वाईटही मनुष्य असू द्या, श्रीमंत मनुष्य असू द्या, गरीब मनुष्य असू द्या, लुळा पांगळा मनुष्य असू द्या, कुठल्याही जातीचा धर्माचा वंशाचा संप्रदायाचा असू द्या, म्हणजे एक ना एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होत असतो. आपल्याला जरी असं वाटत असेल की मृत्यूला प्राप्त झाले नाही पाहिजे, कारण प्रिय लोक आपल्याला आपल्यातून जावे असं वाटत नसतात, पण तरी सुद्धा जेवढं काही आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं तेवढंच आयुष्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि त्यामुळे बाबासाहेबांना सुद्धा जेवढं काही आयुष्य त्यांना प्राप्त होतं तेवढं आयुष्य ते जगले आणि बघा निसर्गामधून निघून गेले. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की सारा भारत मी बौद्धमय करेल, तर ही मात्र अधुरं कार्य आपण अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे लेकर म्हणून, बाबासाहेबांचे पाईक म्हणून आपण ते पूर्णत्वास नेण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांची संकल्पना होती की म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, शहरामध्ये गावोगावी घरोघर धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि मग त्यासाठी धम्मप्रचारक आवश्यक आहे, धम्मप्रचारक निर्माण झाले पाहिजे, त्यासाठी भिक्खू निर्माण झाले पाहिजे. भिक्खू निर्माण होतील, धम्मप्रचारक निर्माण होतील, धम्मप्रचारिका उपासिका निर्माण होतील, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. आणि त्यामुळे बाबासाहेबांची संकल्पना होती की मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर सुंदर अशा विहाराची निर्मिती झाली पाहिजे. ज्या विहारामध्ये भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, ज्या विहारामध्ये उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर असेल, ज्या विहारामध्ये विपश्यना ट्रेनिंग सेंटर असेल, एज्युकेशन असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्य त्या सेंटरमधून निर्माण होतील, अशा प्रकारे बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्यामुळे बाबासाहेबांना दिल्ली असेल, मुंबई असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये बघा मॉनेस्ट्रीजची निर्मिती करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प होता. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे बघा हे कार्य अधुरं आहे. आणि त्यामुळे आता नव्याने बघा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धार्मिक बनत आहेत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी त्याचं समर्पण आहे आणि त्यामुळे मोठ्या स्वरूपामध्ये
ट्रेनिंग सेंटरची बघा आता निर्मिती होत आहे आणि यालाच अनुसरून आपण गेल्या 7-8 वर्षापासून जळगाव शहरामध्ये म्हणजे वर्षावासाच्या निमित्ताने येत असतो. वेगवेगळ्या विहारावरती आमचे वर्षावास होतात. उद्देश हा आहे की प्रत्येक नगरातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्माचं ज्ञान व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटलं की जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे एक धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं अत्यंत गरजेचं आहे. कारण इकडे भिक्षू फार कमी आहे. अगदी बोटावरती मोजण्यासारखे भिक्षू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या सहकार्यातून बघा औरंगाबाद म्हणजे जळगाव पासून अगदी 15 किलोमीटर जवळच आपण 16.5 एकर म्हणजे जमीन खरेदी केलेली आहे. त्याचा सौदा केलेला आहे. अगदी 1-2 महिन्यामध्ये ती जमीन पूर्णतः आपल्या ट्रस्टच्या नावानं होईल. तिथे मोठमोठे आपले प्रोजेक्ट आहेत. भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे, उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर आहे, विपश्यना ट्रेनिंग सेंटर आहे, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, त्यानंतर मुलांसाठी इंग्लिश मीडियम स्कूल असेल, मल्टीपर्पज हॉस्पिटल असेल, म्हणजे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक हे सर्व प्रकारचं कार्य करण्याचा आमचा तिथे मानस आहे आणि वेगवेगळ्या उपासकांना आपण या कामासाठी कारण 1 कोटी रुपयामध्ये आपण ती जागा म्हणजे खरेदी केलेली आहे. उपासकांना आपण आवाहन केलं होतं की किमान आपल्याला 10,000 रुपये प्रत्येक परिवाराने जर दिले, असे 1,000 जर परिवार तयार झाले तर 1 कोटी रुपये तयार होतील. तर अशा प्रकारचा संकल्प होता. तर या संकल्पाला अनुसरून अनेक लोकांनी कोणी 10,000 दिले, कोणी 20,000 दिले, कोणी 50,000 दिले, कोणी 1,00,000 दिले. म्हणजे अशा पद्धतीने जवळपास 60-70 लाख रुपये बघा आपल्याकडे जमा झालेले आहेत. आणखी 10-20-30 लाखाची आपल्याला अत्यंत गरज आहे आणि आईला सुद्धा तो संकल्प माहीत होता कारण आई नेहमीच आमच्या संपर्कामध्ये असतात. तर आईची सुद्धा अशी इच्छा झाली की बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने म्हणजे आपण जी जागा घेत आहात तर त्या जागेसाठी आम्ही सुद्धा आमच्या परिवाराच्या वतीने दानपुण्य करणार आहोत आणि हे वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हे कार्य करण्यासाठी आम्हाला म्हणजे श्रद्धा निर्माण झाली. हे कार्य आम्ही करणार आहोत. अशा प्रकारचे अनेक बघा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तयार होत आहेत. आता 2 महिन्यामध्ये ती जागा आपण पूर्णपणे तर खरं तर हा वर्षावास आपल्याला तिथे करायचा होता. परंतु कारण हा आमचा 20वा वर्षावास आहे. भिक्खू जीवनामध्ये आम्हाला आता 20 वर्ष म्हणजे पूर्ण होतील. जसं आता थेरो म्हटलं जातं, पुढच्या वर्षी आम्हाला महाथेरो म्हटलं जाईल कारण 20 वर्षाचा कालावधी भिक्खू जीवनामध्ये बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असते. एक ना 20-20 वर्ष म्हणजे आज जवळपास आम्हाला चिवरामध्ये 23 वर्ष म्हणजे 24 वर्ष झालेल्या. 2004 ला आम्ही प्रवज्या घेतली, 2007 ला आम्ही उपसंपदा घेतली. म्हणजे जवळपास 22-23 वर्षाचा हा कालावधी भिक्खू जीवनामध्ये आम्हाला झालेला आहे आणि त्यामुळे हे 20वा वर्षावास असल्यामुळे आमचा संकल्प होता की आपल्या जागेवरती हा 20वा वर्षावास आपण करावा. परंतु कसं असतं असं म्हणतात लोक की सारे सोंग करता येतात पण पैसा सोंग काही करता येत नाही आणि त्यामुळे पैसे जमा झाले नसल्यामुळे आपण ती जागा काही पूर्णपणे आपल्या ताब्यात आलेली नाही. परंतु 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ती जागा आपल्या ताब्यामध्ये येणार आहे. तर हा महाथेरोचा जो समारंभ असेल त्या निमित्ताने एक महासंगणनाचा कार्यक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये बघा ठेवणार आहोत. जवळपास 100-150 भिक्खूंना आपण तिथे बोलावणार आहोत आणि तिथे महापरित्राण असेल, धम्मदेशनेचा कार्यक्रम असेल, संघदानाचा कार्यक्रम असेल. त्या संघदानाचा कार्यक्रमात नक्की आपण आपल्या जागेवरती करण्याचा आपला एक संकल्प आहे आणि संपूर्ण भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये जे 80 फूट बुद्ध मूर्ती आपण निर्माण करत आहोत. आपला संकल्प आहे की त्या जागेवरती म्हणजे अत्यंत टेकडी अशी आहे, अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय अशी जागा आहे. आपल्या जागेपासून ऐतिहासिक अजिंठा लेणी फक्त 35 किलोमीटर आहे आणि त्यामुळे अजिंठ्याला येणारा प्रत्येक श्रद्धासंपन्न उपासक आपल्या जागेवरती यावा अशा पद्धतीने आपण तिथे डेव्हलपमेंट करणार आहोत आणि त्यामुळे आपला पहिला संकल्प आहे की भगवंताची 80 फूट बुद्ध मूर्ती आपण तिथे निर्माण करणार आहोत. तर संघदानाच्या निमित्ताने जे भिक्खू संघ विशाल भिक्खू संघ येणार आहे तर त्या 80 फूट बुद्ध मूर्तींचं भूमिपूजन सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणजे करणार आहोत. तर असे हे संकल्प आपले आहेत कारण आपल्याला हे आयुष्य लाभलं. हे सर्व आयुष्य बघा बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आपण आपलं स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आपण फुल नाही फुलाची पाकळी या कार्यासाठी दानपुण्य केलं पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणाले की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी आपण दान दिला पाहिजे. तसा 20वा हिस्सा तर आपण देत नाही. 1% जरी आपण धम्मकार्यासाठी दान दिलं तर बघा धम्म चळवळ गतिमान होऊ शकते आणि त्यामुळे सातत्याने बघा हा संकल्प कारण हा संकल्प आपला आहे. आपला संकल्प म्हणजे बाबासाहेबांचा संकल्प आहे
आणि बाबासाहेबांच्या संकल्पासाठी मी सारा भारत बौद्धमय करेल, प्रबुद्ध भारत निर्माण करेल, ही बाबासाहेबांची बघा संकल्पना होती. आणि त्यामुळे प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला ज्या पद्धतीने योगदान देता येत असेल त्या पद्धतीने बघा आपण योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना नेहमी आवाहन करत असतो की या महान पुण्यमय असं कार्यासाठी, ऐतिहासिक अशा या कार्यासाठी आपण सुद्धा दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करावं. कारण हे कार्य बाबासाहेबांच्या धम्म मिशनला गतिमान करण्यासाठी सारा भारत मी बौद्धमय करेल या कार्यासाठी हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आज आमच्या तायडी आई आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने आज जे जे काही आपण कुशल कर्म करत आहात, पुण्यकर्म करत आहात, दान कर्म करत आहात, हे संपूर्ण दान कर्म हे पुण्यकर्म बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि दादांचे सुद्धा निसर्गामध्ये असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. त्यांच्या जाण्यामुळे जे दुःख आपणा सर्वांना झालं ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो. आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमा प्रमाणे पूर्णत्वात जाओ. आपण जो संकल्प केला, आपण जे दान पुण्य करत आहात, या दान पुण्याच्या बलाने मी सारा भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्णत्वात जाओ. अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.